अरे बरं झालं तुम्ही आला. शुभाला सांगा मी ऑफिसला गेलो, मला जाम उशीर होतोय. काय काय झालं काय तुम्हाला? अरे बापरे, झोप येते. तुम्हाला औषध देऊ का? का डॉक्टरकडे? तुमचा डॉक्टर असतो नाही? हो हे काय आहे? गॅस सिंकलं की असंच होतं. असं काय करताय? गायब करा. शोभानी पाहिलं तर माझी वाट लागेल. मी आता काय बी नाही करू शकत. मला लय झोप येते. मी आज झोपते. असं काय करताय? हे काय करू मी आता? हे आणखी खाला. हे कुठे ठेवू आता मी? भानू, भानू उठाव प्लीज. असं नका करू. या सगळ्या वस्तूंचं मी काय करणार? भानू, भानू, भानू शोभा आली तर मला घरातून बाहेर काढेल. माझी वाट लागेल. उठा भानू, भानू. असं काय करताय? आता हे कुठे ठेवू मी? अरे बापरे मॅडम. हॅलो मॅडम, मी निघालोच आहे. लगेच पोचतो. मोहन म्हात्रे तुम्ही निघू नका. मॅडम मला प्लीज एक संधी द्या. मी तुम्हाला म्हंटल ना मोहन म्हात्रे. मॅडम, मॅडम यापुढे उशीर होणार नाही. लगेच येतो ऑफिसला. मोहन म्हात्रे तुम्ही तिथे येऊ नका. आय मीन मीच इथे आले. तुमचा जरा डिटेल ऍड्रेस देता का? काय म्हणाला? नाही म्हणजे का नाही? सांगतो ना, सांगतो. हे पाठारे चाळ, नारायणवाडी आणि सामंत मार्केट जवळ. अरे मी तिथेच आहे. आलेच मी. मॅडम तुम्ही घरी येत आहे का? नको येऊ. नाही नाही या ना, या. मी काय घरीच आहे. थांबतो तुमच्यासाठी. तुमची वाट बघत. या ना घरी. या. येतेच मी. 10-15 मिनिटातच पोहोचते. बरं सावकाश या, सावकाश या. अरे बापरे. भानू, असं काय करतात? नका शिंकू. हे सगळं कुठे लपवणार? शोभा आली आणि शोभानी बघितलं तर वाट लागेल माझी. अरे बापरे, या सगळ्या गोष्टी कुठे लपवायच्या? मॅडम आणि शोभा येण्याच्या त्या सगळ्या वस्तू कुठेतरी लपवायला हव्यात. काय करू? सांडशी कुठे? शोभे चहा देतेस ना? अगं आल्याचा चहा पेन तर सर्दी कमी होईल म्हटलं, पण तो सुद्धा वेळेवर मिळत नाही बाई. अगं देते ग. वेळी सांडशीच मिळत नाही. अगं आहे तिथेच बघ जरा. गॅस खाली असेल. नाही आहे गॅस खाली. सरस ग बाई. भानू कुठे ठेवते कोण जाणे. ती आल्यापासून ना एक वस्तू नीट जागेवर मिळत नाही. जेवायला मिळतंय ना वेळेवर ते बघ. मी काय म्हणते, वाफारा घेतेस का गरम पाण्याचा? काय नको, आपण डॉक्टर कडे जाऊ. तू त्या डॉक्टर कडे राहिलाच का नाही जात ग? उठ सूट आपला डॉक्टर. मला का हौस आले का डॉक्टर कडे जायची? अगं पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुला डॉक्टर लागतो. तुझ्यासाठी असेल एक छोटी गोष्ट, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पेपरात वाचलंय मी. सिंक आली बाई मेली. काहीतरीच काय? अगं खरं सांगतेय. तू बाई चहा घे. बिस्किट आणते तुला. मावशी, ओलीला मावशी, माझ्या टीव्हीचा रिमोट हरवलाय. तुम्ही बघितला का? तुझा रिमोट हरवलाय? तू आलीस मला विचारायला? माझ्या घरातली सांडशी हरवली. मी आले तुला विचारायला? नाही मावशी, असं हरवलं म्हणून विचारायला आले तर काय झालं एवढं? ठेव खाली. अंजू, अगं तुझा रिमोट इथे कसा असेल? त्याला काय पाय फुटलेत का इथे यायला? तुझ्या घरात शोध ना. वहिनी अहो सगळीकडे शोधलं, सगळ्यांच्या घरी जाऊन शोधलं, अहो पण सापडतच नाहीये. मग म्हटलं मावशीचा टीव्ही आणि माझा टीव्ही एकाच कंपनीचा आहे, त्यांच्याकडे असेल रिमोट. काय मावशी? काय मावशी बघितला का? मावशी मला तुमचं मिक्सरचं भांड देता का? लगेच आणून देते. का तुझ्याकडे नाही? आहे ना, पण आता सापडत नाहीये. ते काय आम्ही जरा बाहेर चाललोय ना आणि उशीर झालाय. द्या ना प्लीज. कमालच झाली. नाही तुमची सांडशी, माझा रिमोट आणि हिचं मिक्सरचं भांड काहीच सापडत नाहीये. म्हणजे सगळ्यांच्या घरातल्या वस्तू हरवल्या? सत्य. भानू, भानू, भानू उठा ना, उठा प्लीज. मॅडमनी तुम्हाला असं बघितलं ना तर गोंधळ होईल. आत्ता
मिळालेली नोकरी आत्ता जाईल. भानू अहो असं अरे देवा. अहो भानू भानू प्लीज उठा हो. अहो शोभानी तुम्हाला असं बघितलं ना झोपलेलं तर वाट लागेल हो माझी. अरे बापरे काय करू कुठे लपवू हे सगळं. काय बापरे. भानू भानू उठा उठा शोभा आली तर वाट लागेल. ए मन्या माझी चप्पल कुठे आहे? अरे तुला किती वेळा सांगितलं तू तुझी चप्पल घालत जा म्हणून. अरे मग ही कोणाची आहे? माझीच आहे ना. मग माझी चप्पल कुठे आहे? मला काय माहिती. बघ मन्या मस्करी नको मला बाहेर जायचंय. अरे मला खरंच नाही माहिती तुझी चप्पल कुठे आहे. एक काम कर मला तुझी चप्पल दे. घे. अरे राहुल हा ऑफिसला चाललंय? होय होय थांब ना मी पण येतो. चालतंय लवकर ये मला हॉटेलात डबा घ्यायचा. अरे अंजली वहिनीने आज डबा नाही दिला वाटतं. हा मांडला असतील ना त्यांच्याशी. नाही रे बाबा आमचा टीव्ही आहे ना त्याचा रिमोट सापडा झाला आणि अंजूला सवय आहे टीव्ही बघत काम करायची. आता रिमोट नाही म्हणल्यावर काम कसं करेल म्हणून आपलं मीच म्हणलं का हॉटेलात डबा घेतो. हा जा लवकर आपण निघू. अरे राहुल हा आधीच किती बारीक आहेस तू आणि त्यात हे असं जेवण नाही मिळालं ना तर मग तू दिसणारच नाही. मग काय नुसता दूर. तू येतोय का हो मी पुढे. अरे रागाव नको रे गंमत. एका दगडान दुसरा दगड उचललाय. ठीक आहे बोल. त्यांनी ऐकलं ना तर त्याच दगडाने चेसेल तुला. बिल्डर इकडे कसा वय पाटावर म्हणता कुठं. अरे बायकोने सांगितलं म्हणून आणलंय. का? अरे सकाळपासून मिक्सरचं भांड सापडत नाहीये. आता मिक्सरचं भांड नाही म्हटल्यावर वाटायचं कुठे. हा हा अरे आमच्या घरात हळूहळू हळूहळू स्टीलची कळशीच कुठे दिसत नाहीये. मोहन मात्र इथेच राहतात का? हे मुला काढून ह्या मॅडमला कामावर ठेवतो की काय मोहन्या? काय म्हणाला? नाही नाही काही नाही. तुमचं काही काम होतं का? हो पण ते मोहन मात्रांना सांगितलं तर जास्त बरं होईल नाही का? हो 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 मावशी बरं वाटते ग. तुम्ही एक काम करा निलगिरीचं त्याला ना ते रुमालावर घ्या आणि त्याचा वास घ्या. अशी सर्दी जाईल बघ. निलगिरीचं तेल हा माझ्या घरात नाही. मावशी मग एक काम करा ना 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्या तुपावर भाजून त्या खा. अशी सर्दी जाईल. अहो कालच वाचलंय मी पेपरात. चित्रात असलं. आई आपण हे करूया. मी भानूला सांगते. अगं पण ती भानू आहे कुठे? तेव्हाची गेलीये अजून आलेली नाहीये. म्हटलं ती आली की जरा डोकं दाबून घेईल. अगं वरती असेल काम करत असेल. थांब बोलवते. आपण कोण? मी अनन्या. मोहन म्हात्रे माझ्या बुटीक मध्ये काम करतात. अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही मोहनाच्या बॉस का? कोणाच्या? मोहन म्हात्रे. आम्ही लहानपणापासून त्याला मोहनच म्हणतो.
पण काय हो मॅडम, आम्ही ऐकलं ते खरं आहे का? तुम्ही म्हणे मोन्याला कामावरून काढलेलं. घेतलं हा, परत घेतलं कामावर. येतो मी. हा जा जा, नाही तर तुला बॉस कामावर काढून टाकेल. तब्येत चल ना, येतोय ना तू? हो आलो आलो. मॅडम तुम्ही ऍक्च्युली मी इथे एका कामासाठी आले होते. मग मला अचानक आठवलं की मोहन मात्र इथेच कुठेतरी राहतात. म्हटलं ऑफिसला जाताना त्यांना घेऊन जावं. आहेत ना ते घरी? हा आहे की स्कूटर इथेच आहे, म्हणजे आहे ते. मी त्यांना फोन केला होता मी येते म्हणून. केला का? मग चला आहेत वरती. भानू, भानू उठा. मॅडम कुठल्याही क्षणी येते येतील, त्यांनी तुम्हाला पाहिलं तर वाट लागेल. भानू, भानू, भानू उठा. भानू, भानू प्लीज उठा. भानू, भानू प्लीज उठा. काही करून हे सगळं गायब करा, नाही तर माझी वाट लागेल. भानू प्लीज उठा, प्लीज हे सगळं गायब करा. हे मी काय बी नाही करू शकत. काही नाही करू शकत काय? तुम्हीच काहीही करू शकता ना. प्लीज हे गायब करा. मला सर्दी झाली आहे, मी काय बी नाही करू शकत. असं करू नका. या गोष्टी सगळ्या इथे या सगळ्या वस्तू गायब करा, नाही तर माझी वाट लागेल. ऐका माझं, मी हात जोडतो. तू काय करतोय? हे काय काय? अगं ती चक्कर येऊन पडले बघ. काय झालं तिला बघ. कशी काय? मला काय माहिती, त्या पडल्या सोबत. ए बानू, अगं अरे झोपली आहे ती. तिला काय झोपायला आपण कामावर ठेवलंय का? मॅडम, मॅडम तुम्ही बसा ना. बसा बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. पहिला पाणी. एक मिनिट आणतो. हा पाणी. हा बस. तुमच्याकडे काम करते का ही? हो भानू. ऍक्च्युली ना हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. वाटलं ना? तुम्हाला पण वाटलं ना? माझंही तसंच झालं होतं. नाही का तुमच्या ऑफिस मध्ये आल्या होत्या त्या मोहिनी सरकार. हा पण कुठे मोहिनी सरकार आणि कुठे ही आमची भानू. अहो नाही का, एका चेहऱ्याची 7 माणसं असतात जगात. ही बहुतेक 7वी असेल. अरे अहो पाणी आणताय ना? आणतो आणतो. पाणी पाणी आणतो. एक पाणी घ्या. पाणी पाणी. मला नकोय, त्यांना हवंय ना पाणी. अरे हो की त्यांना हे पाणी. पाणी. यांच्याकडे काही काम होतं का? हो, जरा महत्वाचं काम होतं. मॅडम तुम्ही सांगायचं ना मला. मी ऑफिसला निघालेलोच होतो. मी येऊन भेटलो असतो तुम्हाला. नाही, जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून. बोला ना. जरा. हा हो हो. शोभा, अगं हे शोभा, काय सगळं तुझ्या घरातलं जागेवर आहे का? हा आजी, तुम्ही जरा सगळ्या नंतर याल का? माझ्याकडे पाहुणे आलेत. कोण आहे त्या? ह्यांच्या बॉस. बॉस. अच्छा अच्छा, याच का त्या? हा ते तू मोहन दादाच्या ऑफिसला गेलेली आणि यांच्याशी मस्त जोरदार भांडण. अंजू, अंजू काय हरवलंय तुझं? एवढी मोठी वस्तू हरवली माझी. रिमोट हरवलाय माझा. आपण पोलीस कंप्लेंट करूया का? तुमच्या चाळीत, सॉरी, तुमच्या चाळीत चोर शिरलाय का? भूताटकी, भूताटकी चालले चाळीत. भूताटकी. सगळ्यांच्या घरातल्या वस्तू सगळ्या गायब होत आहेत. तिला काय झालं? ती कशाला झोपलीये? अगं तिला चक्कर येते. तोल जातोय तिचा. तोल जातोय? डोंग आहे नुसतं डोंग. कसला तोल जातोय? ए उठ गा. आई
अगं ही तर माझी कळशी आहे. ही तुमचीच आहे. हो. अगं माझं मिक्सरचं भांड. हा, ड्रायर पण इथेच आहे. माझा रिमोट. डब्बा. अगं बाई, आमची सायकल आणि तांब्या पण इथेच आहे. अगं अगं हळूहळू. हे माझं सूप, हे जरा सूप माझं इथे मिठा. या सगळ्या वस्तू कोणाच्या आहेत? आमच्या. पण मग इथे कसं आलं? ते आम्हाला काय माहित. वहिनी, तुम्ही खाली म्हणल्या की तुम्हाला काहीच माहित नाही, मग या सगळ्या वस्तू इथं आल्याच कशा? मोहन. अहो, हे काय चाललंय? या सगळ्या वस्तू आपल्या घरात कशा आल्या? मला माहित नाही शोभा, खरंच माहित. मला काय मग काय जादूने आल्या का? हो, आता जादू काय? मोहन मात्र हा सगळा काय प्रकार चालू आहे? मी तुम्हाला काहीतरी माझ्याशी बोलायचं होतं ना. करेक्ट. मला नाही, नाही, आधी मला सांगा, या वस्तू आपल्या घरात कशा आल्या? मला शोभा, मी काय 2 मिनिटं मॅडम, जर पहिले शोभाने प्रश्न विचार, मग कशा आल? वहिनी, तुम्ही असं कराल असं वाटलं नव्हतं. अंजू, तुला काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल. मला काय बोलायचं इथे सगळ्यांनाच कळलेलं आहे. म्हणजे तुला काय वाटतं, या सगळ्या वस्तू आम्ही चोरल्या? आच्छी! बघा, सत्य आहे. हा. आजी, बघा ना कशी बोलतेय. अंजली, शांत हो बघू. मी सांगू का, हे सगळं त्या भानूने केलेलं असणार. ह्या सगळ्या वस्तू चोरल्या आणि इथं आणून लपून ठेवल्या. तू आता उगाच त्या भानूवर येऊ नकोस. का नको येऊ? हा, बघ ना, एवढा गदारोळ झाला, एवढा आवाज झाला, तिच्यावर काय परिणाम आहे का? तू नाही चू नाही, अशी ढिम्म झोपली आहे. अगं तिला बरं नाहीये. असं बरं नाहीये, नाटक करतीये मेली. ए भाने, उठ. आई, ए भाने, उठ उठ. नाटकी मेली. शोभे, माझं ऐक, आपली चोरी उघडकीला येऊ नये म्हणून तिने हे सगळं नाटक केलंय. आई, अगं तिला सर्दी झाली, चक्कर येते तिला. अगं पण मी काय सांगते, तिथे हे नाटक आहे माझं. मग हे सगळं सामान इथे आलं कसं? हं? नक्कीच काहीतरी ना गडबड झाली. मी सांगू का शोभा काय झालंय ते? नको, आता तू आणखीन काही सांगून ना गोंधळ वाढवू नको. हो. मला तर वाटतं ना हे चाळीतल्या मुलांचं काम आहे. शोभे, तू अजूनही तिला पाठीशी घालतीस का? अगं आई, मी तिला पाठीशी नाही घालत आहे. मात्रे, माझं खूप अर्जंट काम आहे, तुमच्याकडे कळतंय का तुम्हाला? मला कळतंय मॅडम, पण हे बघा ना, 2 मिनिटं फक्त. आजी, तुम्ही या सगळ्यांना घेऊन खाली जाता का? आपापलं सामान घ्या आणि जा, आपण नंतर बोलूया ना या विषयावर. हा, ठीक आहे. अगं ठीक आहे काय आजी, तू पण काय? अगं ती म्हणाली ना, आता नंतर बघूया. ठीक आहे, नंतर बघूया. नंतर तू आजू, नंतर बोलू. मॅडम